विशेष करून आपण जे आज वाचन केलं त्याच्यामध्ये खूप अगदी विशेष असं हे होणारी गोष्ट म्हणजे भगवंत तीन विष्णूंच्या रूपात प्रकट होतात. खरं तर आपण कुणाला जर विचार लोक म्हणतील की विष्णू एकच आहे, तुम्ही तीन कुठलं काढले? तीन आम्ही नाही काढले, तीन आहेतच. कारण तीन विष्णूंची कार्य काय ते कळणं आवश्यक आहे. प्रभुपाद म्हणतात, एखाद्याला असं वाटेल की सृष्टी लीला इथं ब्रह्मांड आलं आणि ते काय करायचं घेऊन आम्हाला आम्हाला रासलीला ऐकू द्या ना थोडी. प्रभुपाद म्हणून नाही म्हणत, ते चुकीचं होईल. कारण पहिले 9 स्कंधांचा पण अध्ययन केल्याशिवाय एकदम 10व्या स्कंदामध्ये जर उडी मारली तर आपल्याला ते कळणार नाही. तेवढा लाभ नाही होणार आपल्याला. असं म्हणतात एक प्रभूजी आहेत, तर ते म्हणतात की रासलीलेच्या आधी सृष्टीलीला ऐकायची म्हणे आपण. म्हणजे भगवंतांची महानता कळून येते. हम्म. किती विस्तार करतात भगवंत. विचार करण्याचे महाविष्णू भगवान जे आहेत, जे भगवान श्रीकृष्णांपासून बलराम, चतुर्व्यूह, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि पुन्हा मग असं होत महाविष्णू, गर्भक्षा विष्णू, शिरोक्षा विष्णू, हे तीन विष्णू. त्याच्या बाबतीत म्हणजे त्या महाविष्णूंच्या रोमारोमातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडते. तर साधारण गोष्ट नाहीये, खूप विलक्षण गोष्ट आहे. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा त्यांचा विचार गर्भवृक्ष विष्णू प्रवेश करणार, त्यांच्या शरीरात निघणाऱ्या स्वेद जलांत ते अर्ध भरणार, त्यात ते पौडलेले असणार. पुन्हा त्यांच्या नाभीतनं काय होणार? कमळ होणार, त्याच्यात ब्रह्मदेव प्रकट होणार. हम्म. आणि त्या ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मध्यातनं शिवजी प्रकट झाले, रुद्र. ब्रह्मदेव स्वतः नाव ठेवतं त्यांचं. कारण शिवजी प्रकट झालेला खूप रडू लागले. तर ब्रह्मदेव म्हणा, तू रडतो जास्त म्हणून तुला रुद्र असं नाव तुला मिळेल. आणि त्याच्यानंतर हे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे गर्भवृक्ष विष्णूंचे गुणावतार आहेत, त्यांच्यातून प्रकट झालेले. त्या तिघांचं म्हणजे ब्रह्मदेव हे रजोगुणाचे प्रतिनिधी आहेत, आणि शिवजी तमोगुणाचे प्रतिनिधी आहेत, आणि विष्णू हे सत्वगुणाचे प्रतिनिधी आहेत. आणि विशेष म्हणजे विष्णू हे सत्वगुणाचे प्रतिनिधी असले तरी सुद्धा ते सत्वगुणाचे पलीकडे आहेत. म्हणजे विष्णूंचं कार्य पालन पोषण करणं आहे, आणि पालन पोषण करण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तीचं पालन पोषण करण्यासाठी काय पाहिजे? आपण सत्वगुणात असणं खूप आवश्यक आहे. आपण जर सत्वगुणात नसू तर आपल्या भक्तीचं पोषण होत नाही. म्हणून हे जे आपण क्लासचं आयोजन करतो, आपण घरी पण वाचू शकलो असं ना. एकत्र वाचल्यामुळे काय होतं, एक सात्विक वातावरण निर्माण होतं, आणि त्या सत्वगुणाचा आपल्यावर प्रभाव होतो. हम्म. आणि त्या सत्वगुणामुळं रजगुण तमगुण आपल्याला भगवंताकडे घेऊन जाऊ शकत नाहीत, तिथंच ठेवतात. भगवद्गीतेत भगवान म्हणतात ना, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्य गुण वृत्तीस्था, अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणात मृत्यू झाला की वर जातो आपण. रजगुणात मृत्यू झाला की तिथं राहतो परत भौतिक जगात. आणि तमगुणात मृत्यू झालेला तो अधो लोकात किंवा पशु बनतो. म्हणजे सत्वगुण हा 3 गुणापैकी, अर्थात सत्वगुण सुद्धा नाही चांगला, भौतिक जगातच आहे, पण निदान 3 गुणामध्ये सत्वगुण चांगला आहे. आणि तो सत्वगुण आपल्यामध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. आणि सत्वगुणामध्ये काय होतं, मग आपण वर जातो. पण असं म्हणतात एका ठिकाणी भगवंत, सत्वगुणामध्ये काय होत आहे, आपल्याला वस्तुस्थितीची योग्य कल्पना येऊ शकते. नेमकं काय बरं सांगितलं जात आहे हे कळण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुणामध्ये येण्यासाठी काय करायचं म्हणे? एकतर सत्वगुणाचं एक लक्षण म्हणजे स्वच्छता किंवा पावित्र्य. हं. बाहेरचं पावित्र्य आणि आतलं पण. बाहेरचं पावित्र्य आपण आंघोळ करून करतो, स्वच्छता. शौचालय गेलं तरी स्नान करतो आपण, नाही का? आणि काही करताना पण आपण हात पाय धुत असतो नेहमी, बरोबर ना? आणि आतनं कसं स्वच्छ होतो म्हणजे आपण भगवंताचं नामस्मरण करून, ग्रंथांचं अध्ययन करून, भागवत अध्ययन करून आपण आतनं शुद्ध होतो. म्हणजे आपण सत्वगुणात येऊ लागतो. आणि मग सत्वगुणात येऊन ही भक्तिमय सेवा अगदी गंभीरतेने चालू ठेवली तर आपण विशुद्ध सत्वात जातो, 3 गुणांच्या पलीकडं. अर्थात हे जे महाविष्णू ज्यांच्यातनं अनंतकोटी ब्रह्मांड प्रकट झाले, म्हणजे गर्भवृक्ष विष्णू आहेत. आणि क्षरक्ष विष्णू हे वैकुंठामध्ये नाही, 3 विष्णू. का बरं? कारण सृष्टीच्या
निर्मितीसाठी किंवा या गोष्टीसाठी ते आवश्यक आहे भौतिक जगात, या विष्णू रूपांची. अर्थात विष्णू रूप काय भौतिक नाही, आध्यात्मिक आहे. पण आध्यात्मिक जगात का आवश्यक नाही बरं? तिथं काय निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. सगळं निर्मित आहे आणि दिव्य आहे सगळं. इथं भौतिक आहे. वर्णन येतं ना एक, विराट रूपाचं वर्णन येत आहे सुरुवातीला. विराट रूप म्हणजे काय बरं? की भगवंताचंच रूप आहे, पण ते काय कल्पना म्हणून स्वीकारले जाते. का बरं कल्पना? कारण ते रूप भगवंताचं जसं दिव्य रूप आहे, कृष्ण रूप आहे, तसं रूप नाही ते. ज्यांना रूप म्हणजे भौतिक रूप असं डोक्यात शिक्का बसलाय त्यांचा, त्यांच्यासाठी भगवान काय करतात, ठीक आहे हे भौतिक रूप आहे ना, भौतिक रूपात प्रकट होत त्याच्या पुढं विश्वरूपाच्या त्याच्यात. मग काही लोकांना निर्गुण निराकार ते बरं वाटतं, वा ते चांगलं आहे. ही भगवंताची किती कृपा आहे त्यांच्यावर सुद्धा, नाही का? भगवंताची कृपा म्हणजे ते विश्वरूपाकडे आकर्षित होतात, रूपाकडं, आणि भगवान काय करतात, हळूहळू त्यांना आपल्या जवळ आणतात, आपलं दिव्य रूप दाखवतात. हो, ही विशेष कृपा आहे. आणि जे क्षीरोदय विष्णू काय करतात, सर्वांच्या हृदयात राहतात परमात्मा रूपाने. पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सगळे अवतार येतात. राम, नरसिंह, कूर्म, वारा सगळे कृष्ण नाही आहेत. लोकांसोबत गैरसमज होतोय, किंवा तसंच समज सर्वांमध्ये की विष्णूंपासून कृष्ण येतात. एका दृष्टीत चुकीचं नाहीये, कारण क्षीरोदय विष्णूंचं कार्य हेच आहे की त्यांच्यात सगळे अवतार येतात. पण कृष्ण हे अवतारी आहेत, नाही का, सर्वात आधी आहेत. तर त्यामुळं ते अवतारी असल्यामुळं ते क्षुरक्ष विष्णूपासून येत नाहीत. पण प्रभात असं पण म्हणतात, भगवंत जे स्टँडर्ड नियम ठेवलाय स्वतःच भगवंताला, त्यामुळे कधी कधी भगवंत काय करतात मग क्षुरक्ष विष्णूच्या माध्यमाला पण येतात एक लीला करायला. पण जे मूळ रूपात कृष्ण प्रकट होतात ना जेव्हा, तेव्हा ते स्वतः डायरेक्ट येऊ शकतात. त्यांना काय असं काही आवश्यकता नाही याच्यातनं असं यावं वगैरे काही नाही. आता बघा ना भगवंतानी कसं केलं. आधी कोणाच्या हृदयात प्रवेश केला भगवंतानी? वसुदेवाच्या मनात प्रवेश केला. तिथून देवकीच्या मनात प्रवेश केला, तिच्या हृदयामध्ये, आणि तिथनं गर्भात, आणि तिथं प्रकट झालं. म्हणजे याच्यावरून समजू शकते भगवंत असं गर्भात 9 महिने राहावं लागत नाही त्यांना, असंच प्रकट होऊ शकतो. अहो खांबातून येत नाहीत का? नरसिंह खांबात ना आले काय 9 महिने होते खांबात आधी? नाही. वराह नाकात ना आले ब्रह्मदेवाच्या, किती महिने झाले काही ते लगेच आले. आणि वराह भगवान, नरसिंह भगवान, ते सगळे भगवंताचे अवतार. कसंही येऊ शकतात, कुठून येऊ शकतं भगवंत, काय सांगता येत नाही. म्हणजे आपण हे समजू शकतो आजच्या ऐकलं आपण, अनेक अवतार, खूप अवतार आहेत भगवंताचे. पण या सगळ्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण हे मूळ आहेत, सर्वांचे अवतारी आहेत. अवतारी म्हणजे ज्यांच्यापासून सगळे अवतार निघतात, पण ते आहेत मूळ आहेत सर्वांचे अवतारी. तर त्यामुळे अर्थात जे अवतार आहेत ते काही कमी नाही आहेत. तसं तो श्लोक आहे ना, दीपार्चिरे वै दशांतर मभ्युपेत्य दीपायते विवृत हेतु समान धर्म यस्तादृगे वही च विष्णू तया विभाती गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. त्यात ब्रह्मदेव म्हणतात, काय म्हणतात, दीपार्चिरे वै दशांतर मभ्युपेत, म्हणजे एक दिवा आहे मूळ दिवा, त्याच्यावर सगळे दिवे आपण पेटवतोय. भरपूर दिवे झाले, पण दिवे भरपूर जरी झाले सुद्धा दिवेच आहेत. पण मूळ दिवा पण आहेत, ते मूळ देव म्हणजे कृष्ण आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये तसा अंतर नाहीये, ते भगवंतच आहेत, षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. पण कृष्ण हे मूळ आहेत. आणि सगळ्या अवतारांमध्ये 60 गुण आहेत, 60. पण श्रीकृष्णांमध्ये 64 गुण आहेत. ते वरचे 4 कुठले म्हणे? वेणुमाधुरी, रूपमाधुरी, लीलामाधुरी आणि गुणमाधुरी, असे 4 विशेष मधुरिमा कृष्णामध्ये आहेत. कृष्णाचं जे रूप आहे, त्यांचं नावच आहे कृष्ण, म्हणजे सर्व आकर्षक, सर्वांना आपल्याला आकर्षित करून घेतात, म्हणते कृष्ण आहेत. आणि पुन्हा त्यांची वेणुमाधुरी. तुम्ही इतर अवतार कधी बासरी वाजताना बघितलं कोणाला? कुठल्या अवतारात बासरी वाजतात भगवंत? नरसिंह भगवंत बासरी वाजताना बघितलं का तुम्ही? नाही वाजवणार बासरी, येत नाही असं नाही त्यांना, कारण त्या लीला वेगळी आहे त्यांची. नरसिंह काही कमी नाहीत, भगवंतच आहेत, पण त्याचं लीला कार्य वेगळं आहे. आणि रूपमाधुरी, हे वेणुमाधुरी, लीला माधुरी, कृष्ण अशा बालीला अशा करतात, इतर अवतार अशा बालीला नाहीच आहेत मुळीच. तर त्यामुळे ते लीला माधुरी.
आणि गुणमाधुरी. भगवंतामध्ये विशेष गुण सगळे भरलेले आहेत. तर त्यामध्ये सर्वांचे काय मूळ आहेत. म्हणून गीतेत स्वतः म्हणतात भगवान, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ति माम बुधा भाव समन्विता. जो खरा बुद्धिमान आहे तो ओळखतो म्हणे. काय ओळखतो बरं तो? अहम सर्वस्य प्रभव, मीच सर्व गोष्टींचं मूळ आहे, माझ्यापासून सगळं येतं हे जाणून बुद्धिमान व्यक्ती माझी काय करतो म्हणे, उदा भजन ते माम, तो माझं भजन, माझी भक्ती करतो. त्यामुळं आपण सगळे बुद्धिमान आहात. म्हणून आपण काय केलेलं आहे, भगवंता श्रीकृष्णाच्या भक्तीचा स्वीकार केला एवढं नाही, श्रीमद भागवताचा पण स्वीकार केला. म्हणजेच काय, कृष्णाचा स्वीकार केला.